नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में आज पानी पुरवठा समिति की विशेष बैठक आयोजित की गई। बैठक में भाजपा नगर सेविका एवं पानी पुरवठा समिति की सदस्य माधुरी सुतार ने जल संकट, पानी के नियोजन और शहर की जल निकासी व्यवस्था को लेकर प्रशासन का ध्यान कई महत्वपूर्ण मुद्दों की ओर आकर्षित किया। माधुरी सुतार ने जल संकट के बीच प्रशासन द्वारा लागू की गई विभिन्न पाबंदियों का विस्तृत ब्यौरा मांगा। उन्होंने सवाल उठाया कि यदि प्रशासन ने मार्च या अप्रैल महीने में ही मोरबे जल स्रोत से नवी मुंबई आने वाले पानी का उचित नियोजन किया होता तो आज शहर के लाखों करदाताओं को बार बार होने वाली पानी के शटडाउन का सामना नहीं करना पड़ता। उन्होंने यह भी कहा कि नवी मुंबई के बाहरी क्षेत्रों में जहां मोरबे का पानी उपलब्ध कराया जाता है वहां या तो पानी पर अतिरिक्त कर लगाया जाए अथवा नवी मुंबई से पहले उन्हीं क्षेत्रों में शटडाउन लागू किया जाए ताकि शहरवासियों पर अनावश्यक बोझ न पड़े। पानी के दीर्घकालीन नियोजन को लेकर माधुरी सुतार ने बैठक में एक विशेष जल नियोजन समिति गठित करने की मांग भी रखी, जिससे भविष्य में जल संकट जैसी परिस्थितियों से प्रभावी ढंग से निपटा जा सके। बैठक में उन्होंने मल निस्सारण विभाग की कार्यप्रणाली पर भी गंभीर सवाल खड़े किए। उन्होंने कहा कि मानसून की पहली ही बारिश में शिरवणे क्षेत्र में जलभराव की स्थिति उत्पन्न होना इस बात का प्रमाण है कि बारिश से पहले नालों की सफाई निर्धारित मानकों के अनुसार नहीं की गई। इसके साथ ही हाल ही में मुंबई में खुले मैनहोल से हुई दुर्घटना का उल्लेख करते हुए उन्होंने नवी मुंबई के सभी खुले मैनहोल पर तत्काल सुरक्षित ढक्कन लगाने की मांग की ताकि किसी भी प्रकार की अप्रिय घटना से नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित की जा सके। बैठक के दौरान मोरबे डैम में पर्याप्त पानी न होने के चलते पानी लीकेजेस और पानी चोरी पर विशेष सतर्कता और कठोर कार्यवाही करने के अलावा जलापूर्ति और मल निस्सारण व्यवस्था को अधिक प्रभावी एवं जवाबदेह बनाने की आवश्यकता पर भी विशेष जोर दिया गया। आज आमची नवी मुंबई महानगरपालिका येथे पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण समितीची बैठक पार पडली. सन्माननीय सभापती पाटील साहेब यांनी छान चर्चा या निमित्ताने घडवून आणली आणि इथे मी प्रामुख्याने पाणीविषयक ज्या समस्या पूर्ण प्रभाग माझा एक प्रभाग क्रमांक 21 त्याचबरोबर नवी मुंबई शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून दूषित पाण्याची जी समस्या होती त्या अनुषंगाने भेडसावत असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या विषयानुसार सन्माननीय महापौर आणि सन्माननीय पाणी पुरवठा विभाग यांनी बऱ्यापैकी त्या नोडमध्ये जाऊन त्या पाणीविषयक समस्या नागरिकांच्या ह्या दूर केलेल्या आणि त्याचाच अपडेट आम्ही या समितीमध्ये आता पुन्हा एकदा घेतला की नागरिक अजूनही भीतीपोटी जे बाहेरून विकत पाणी घेत आहेत किंवा जो टोल फ्री नंबर महानगरपालिकेने जाहीर केलेला आहे त्याच्याबाबत अजूनही आपण एक पॉझिटिव्ह सकारात्मक एक दिलासा नागरिकांमध्ये हा अजूनही ठेवला पाहिजे आणि पाणी जरी आता पावसाची सुरुवात झाली असली तरी सुद्धा मोरबे डॅम मध्ये भविष्यात आपल्याला व्यवस्थित पाणी नवी मुंबईकरांना देता येईल त्या अनुषंगाने खूप छान पद्धतीने उपाययोजना व्हावी कारण आता जे 2 टाइम संध्याकाळचं शटडाऊन आहे ते अजूनही आपण काढलेलं नाहीये कारण अजून मोरबे डॅमची पातळी ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे ती झालेली नाहीये परंतु मी सूचना या समितीच्या वेळी एक विषयानुसार केलेली आहे की भविष्यात जेव्हा आपण हे जे शटडाऊन आपण नवी मुंबई शहरातील आपले जे नवी मुंबई करदाते आहेत त्यांच्यावर आधी लागतो तर तेव्हा एक मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या साधारण जो पाऊस आपला जून जुलैला सुरू होतो त्याच्या आधी हे 2-3 महिने जे आहेत या कालावधीमध्ये जानेवारी म्हणा किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मोरबे डॅमच्या पाण्याविषयक जी काही किंवा आपल्याला नवी मुंबई शहराला जिथून पाणी पुरवठा होतो त्या अनुषंगाने एक समिती गठन असावी त्या समितीने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचा अंदाज घेत जे आपल्या धरणामध्ये पाणी आहे ते किती दिवस किंवा किती महिने आपल्या नवी मुंबईकरांना पुरेल याचा एक आढावा घेतला पाहिजे त्याची एक मला वाटते एक नियोजन नसल्यामुळे कुठेतरी ही गैरसोय नवी मुंबईकरांची होते आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेब सध्याचे वनमंत्री यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून जेव्हा मोरबे डॅम कोण विकत घेण्यासाठी तयार नव्हतं तेव्हा आपले प्रथम नवी मुंबईचे महापौर संजीवजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपण हे नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं धरण आपण हे विकत घेतलं आणि दादांच्या दूरदृष्टिकोनाचा परिणाम आपण आज पाहत असू की नवी मुंबईकरांना पाणी मिळतं परंतु हे पाण्याचं नियोजन हे प्रशासन व्यवस्थित
न केल्यामुळे नवी मुंबईकरांना कुठेतरी त्रास हा सहन करावा लागतो आणि जेव्हा हे शटडाऊन असेल किंवा जे काही कर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासन जेव्हा घेऊन येते, तेव्हा प्रशासनाने नवी मुंबईकरांच्या व्यतिरिक्त जे बाहेर म्हणजे खारघर झालं, कामोठे झालं, या परिसरामध्ये जर आपण पाणी पुरवठा देत असू, तर त्यांच्यावर ही करवाढ झाली पाहिजे किंवा त्यांना शटडाऊनसाठी आधी सुरुवात करायला पाहिजे. नवी मुंबई शहरातील जे करदाते आहेत, त्यांना दादांनी दिलेल्या आश्वासनानुसार कुठल्याही प्रकारची करवाढ किंवा कुठल्याही प्रकारची समस्या, त्रास हा उद्भवणार नाही याच्याकडे दादांचंही लक्ष असतं आणि एक कार्यकर्ते म्हणून आम्हीही लक्ष ठेवतो. मानवता दृष्टिकोनातून आपण पाणी देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो, परंतु धरण उशाशी आणि कोरड घशाची अशी नवी मुंबईकरांची परिस्थिती न होता भविष्यात पाण्याचं नियोजन हे चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि नियमित त्याचबरोबर उच्च दाबाचं पाणी हे नवी मुंबईकरांना मिळावं हीच आशा. आत्ताच पावसाची सुरुवात ही 2-3 दिवसापासून ही सुरू झालेली आहे. परंतु पहिल्याच पावसामध्ये प्रभागामध्ये कमरे एवढं पाणी निदान माझ्या शिरोणे प्रभाग क्रमांक 21 मधील शिरोणे परिसर असो किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर असो याच्यामध्ये दिसून आलं. तर कुठेतरी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई किंवा पावसाळी नाले जे आहेत त्यांची साफसफाई ही योग्यरित्या झाली नाही असं कुठेतरी निदर्शनास येतं. त्याचबरोबर आत्ताच आपण जी मुंबईला दुर्दैवी घटना घडली की जे मॅनहोल होतं ज्याचं झाकण ज्या गटाराचं उघडं असल्यामुळे एक व्यक्ती त्याचं लक्ष नसल्यामुळे त्याच्यामध्ये चुकून ते त्याच्यामध्ये पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारची घटना ही नवी मुंबईत होऊ नये म्हणून आता पाऊस जेव्हा मोठ्या प्रमाणात पडतो तेव्हा ज्या नाले असतील, गटारे असतील त्याच्यावरची झाकणं ही उघडी ठेवू नये. ती झाकणं बंद असावी आणि कुठे अशा प्रकारचं काही झाकणांबद्दल प्रॉब्लेम्स असतील तर तत्काळ प्रशासनाने ती जिम्मेदारी, आपली जबाबदारी ओळखून त्या ठिकाणी एक सूचना फलक असावे, काम चालू असेल तर किंवा ज्या ठिकाणी अशी झाकणं नसतील त्या ठिकाणी त्वरित ती झाकणं बसवून घेण्यात यावी. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.